नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजेच SPPU यांची PhDचा सेकंड राऊंड हा सुरू झालेला आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहे, फीज काय आहे या आणि इतर सर्व बाबी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। आता पहा, आपल्या समोर एक नोटिफिकेशन आहे आणि हे नोटिफिकेशन आपण इथे पाहतोय की 30 ऑगस्ट 2025 ला हे परिपत्रक किंवा नोटिफिकेशन विद्यापीठाने काढलेलं आहे। त्याप्रमाणे बघा काय सांगितलेलं आहे, द नेक्स्ट राउंड ऑफ PhD ऍडमिशन इज ओपन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट हु आर, नीट पहा कोण, पेट क्वालिफाइड और exempted from PET as per reference। ओके, पेट क्वालिफाइड आणि एक्झम्प्टेड कोणत्या या 1 to 3 प्रमाणे रेफरन्स। ओके, ॲडिशनली काय सांगितलंय, ऑनलाइन ऍप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट हु आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेट फॉर द नेक्स्ट राउंड PhD प्रोग्राम इन युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रिकॉग्नाइज्ड रिसर्च सेंटर ॲज पर रेफरन्सेस। ओके, आता पहा हे नोटिफिकेशन मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जसे की बघा त्यांनी सांगितलेले कॅन्डिडेट आर ऍडमिटेड टू PhD प्रोग्राम बाय द प्रोसेस थ्रू। आता बघा PhD ऍडमिशन मिळेल, परंतु कोणत्या पुढच्या प्रोसेसने। नंबर 1 ए आहे, ऑल एलिजिबल कॅन्डिडेट शाल अंडरगो अन इंटरव्ह्यू वायवॉस ऑफ 100 मार्क्स। नीट पहा, कोणी दोन्ही लोकांसाठी, जे एक्झम्प्टेड आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे पेट क्वालिफाइड आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे इंटरव्ह्यू आणि वायवास 100 मार्कांसाठी असेल। आता त्यामध्ये क्रायटेरिया त्यांनी दिलाय, सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाइंग पेट शाल बी मेड ॲज पर द फॉलोइंग वेटेज। आता वेटेज पहा, पेट क्वालिफाइड PhD एंट्रन्स टेस्ट जे क्वालिफाइड विद्यार्थी आहेत त्यांचे वेटेज आहेत 70% पेटचं। म्हणजे बघा आता तुम्ही म्हणाल की सर 70% म्हणजे नेमकं कसं, जसं की तुम्हाला पेट एंट्रन्सला असं गृहीत धरा थोड्या वेळ की तुम्हाला 50% मार्क्स इतकी मिळालेले आहेत, मग हे 70% डिवाइड होणार, म्हणजे किती, 70 चे 50% म्हणजे तुम्हाला 35 मार्क्स येथे मिळालेले आहेत पेट क्वालिफाइडचे। म्हणजे तुम्ही काय करायचे, तुमचे जे मार्क्स मिळालेले आहे पेटचे त्याला 70% कन्व्हर्ट करायचे, म्हणजे 70% ऑलरेडी तुमच्याकडे आहेत। मग तुमचा इंटरव्ह्यूला किती मार्क्स राहतील बघा, परफॉर्मन्स इंटरव्ह्यू वायवॉस वेटेज 30%। जे पेट एक्झम्प्टेड आहे त्यांनी ऑलरेडी पेटच्या द्वारे जे मार्क मिळाले ते 70 मध्ये कन्वर्ट करायचे आणि बाकीचे जे वायवॉस इंटरव्ह्यू होणार आहे ते 30%, असे दोघांचे कंबाईन करून 100% किंवा 100 मार्क वेटेज आहे। आणि त्यानंतर एक्झम्पशनचा जो क्रायटेरिया दिलेला आहे, एक्झम्पशन मध्ये त्यांनी कुठंच असं उल्लेख केलेला नाही, त्यांनी सरळ सांगितलंय की बघा द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स इन इंटरव्ह्यू वायवॉस विच शाल बी इव्हॅल्युएटेड 100 मार्क। जसे इथे यांचं पेटवाल्यांचं 70% हे पेटसाठी आणि 30% हे इंटरव्ह्यूसाठी, पण एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांचं डायरेक्ट इंटरव्ह्यू हा 100 मार्कांचा किंवा गुणांचा होणार आहे। आणि यामध्ये बघा शेड्यूल ऍप्लिकेशन फॉर्म, आता बघा ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेला आहे आणि त्याची लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे 10 सप्टेंबर 2025। ओके, आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। आता मित्रांनो बघा, आपण एका माइंड मॅपच्या द्वारे हे सर्व गोष्टी आपण पाहूयात। आता पहा मित्रांनो, आताच आपण डेट पाहिलेली, नोटिफिकेशन 30 तारखेला आलेलं आहे, ऑनलाइन ऍप्लिकेशन 1 सप्टेंबर पासून स्टार्ट होतंय आणि ऑनलाइन ऍप्लिकेशन एंड होणार आहे सप्टेंबर 10। ओके, त्यानंतर बघा एलिजिबिलिटी फॉर ऑनलाइन ऍप्लिकेशन, ऑनलाइन ऍप्लिकेशन साठी कोण एलिजिबल आहे, पेट क्वालिफाइड कॅन्डिडेट, त्यानंतर 2024 पेट 2024 पास कॅन्डिडेट आणि पेट एक्झम्प्टेड कॅन्डिडेट। ओके, त्यानंतर बघा सिलेक्शन क्रायटेरिया काय असेल ते पाहूयात आपण। बघा तो आहे इंटरव्ह्यू ओरल 100 मार्क फॉर ऑल एलिजिबल कॅन्डिडेट पेट क्वालिफाइड कॅन्डिडेट। ओके, मग पेट साठी बघा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, पेट क्वालिफाइड साठी किती आहे, 70% आणि 70% पेटचे मार्क आणि 30% इंटरव्ह्यूचे मार्क। त्यानंतर बघा मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे, एलिजिबिलिटी किंवा क्वालिफिकेशन आपण पाहूयात। जे मास्टर डिग्री आहे, मास्टर डिग्री म्हणजे तुमची जे काही MA MSc MCOM जे काही असेल ते मास्टर डिग्रीला 55% ओपन कॅटेगरी ओपन साठी पाहिजे, जनरल साठी, आणि कॅटेगरीला 5% रिलॅक्सेशन म्हणजेच 50%। बघा कोणते कॅटेगरीज आहे, मग ह्या 50% ज्यांना 50% पाहिजे आहे ते SC ST OBC SEBC EWS आणि PWD। ओके, त्यानंतर बघा क्रायटेरिया मध्ये NAP 2020 4 इयर डिग्री
ओके, त्यामध्ये 75% मार्क आणि 5% रिलॅक्सेशन फॉर एलिजिबल कॅटेगरी. आणि त्यानंतर एमफिल डिग्री होल्डर्स हे सुद्धा यासाठी क्वालिफाईड असतील. आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्यामध्ये बघा CA वगैरे आणि MD MS वगैरे. त्यानंतर बघा आपण ऍप्लिकेशन फीचा जर विचार केला या ऑनलाईन प्रोसिजरसाठी PhDच्या ऍडमिशनसाठी फीज बघा ती आहे ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये, जनरल किंवा रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे 800 रुपये. आणि पेमेंट जे करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच करायचं, ऑनलाईन मोडने, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग या पद्धतीने आपल्याला तिचं पेमेंट करायचं आहे. आणि डॉक्युमेंट, आता हे पहा, हे सर्वात महत्त्वाचे आहे. डॉक्युमेंट काय काय आपल्याला अपलोड करायचे आहेत? मास्टर्स डिग्री. ओके, आताच आपण पाहिलंय की मिनिमम तुम्हाला 50 किंवा 55% पाहिजे आहे, ती मास्टर डिग्री पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कास्टमधून जर असाल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. त्यानंतर नॉन क्रिमिलियर व्हॅलिड अंटिल मार्च 2026. मेडिकल सर्टिफिकेट जर PWD कॅन्डिडेट असेल तर. त्यानंतर ऑर्फन असेल तर ऑर्फन सर्टिफिकेट, EWS आणि नॅशनल एलिजिबिलिटी एक्झाम सर्टिफिकेट पेट एक्झामटेड. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं हे पहा, नो ऑफलाईन कॉपी सबमिशन, ऑफलाईन सबमिशन होणार नाही. त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट रिक्वायर ॲट इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट हे घेऊन जायचेच आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रपोजल किंवा सिनॉप्सिस सुद्धा घेऊन जायचा आहे. तो कसा बनवायचा आहे, काय आहे ते सर्व माझ्या चॅनलवरती आहेत, तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा. आणि इंटरव्ह्यूला कसं क्रॅक करायचं आहे, इंटरव्ह्यू कसा फेस करायचा याबद्दल सुद्धा व्हिडिओ मी बनवलेले आहेत, तुम्ही चॅनलवरती जाऊन माझे व्हिडिओही पाहू शकता. बघा, त्यानंतर आहे फॉल्स इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन, ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी, हे बघा, रिझर्व्ह कॅन्डिडेट फ्रॉम आउटसाइड महाराष्ट्र, जर महाराष्ट्राच्या बाहेरचा कॅन्डिडेट असेल तर त्याला ओपन कॅटेगरीमध्ये समजलं जाईल. त्यानंतर बघा ऍडमिशन बेस ऑन रिसर्च सेंटर अँड गाईड अवेलेबिलिटी आहे. आणि त्यानंतर बघा हॉस्टेल, स्कॉलरशिप, अर्न अँड लर्न नॉट गॅरंटी, याची काही गॅरंटी सध्याला तरी देता येत नाही, तुम्हाला इंडिपेंडेंटलीच या सर्व गोष्टी कराव्या लागतील. आणि हे पहा, आपल्याला एक लिंक सुद्धा मिळालेली आहे, विद्यापीठाने एक ऑनलाईन लिंक सुद्धा दिलेली आहे, ते लिंकवर क्लिक करून आपण ते ऑनलाईन पोर्टलवर जाऊ शकतो. ओके, याप्रमाणे हे नोटिफिकेशन मित्रांनो इथे दिलेलं आहे. आणि त्यांनी पोर्टल सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, हे पहा मी तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, ऑनलाईन पोर्टल आहे, यावरती तुमचा ऑलरेडी लॉग इन ID पासवर्ड असेल, लॉग इन ID पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे आणि पुढे फॉर्म हा भरायचा आहे. याप्रमाणे ते सविस्तर गोष्टी दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा, डेफिनेटली मी त्यावरती सांगेल. आणि अत्यंत महत्त्वाचं की हा इंटरव्ह्यू कसा फेस करायचा आहे किंवा इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणत्या गोष्टी कशा घेऊन जायच्या, एक सिनॉप्सिस प्रपोजल कसं असायला पाहिजे, यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन ते पाहू शकता. सर्वांना बेस्ट ऑफ लक, थँक्यू.